स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, तुमच्याकडे जर बँक ऑफ इंडियाचं अकाउंट असेल किंवा कुटुंबामध्ये कोणाजवळही बँक ऑफ इंडियाचं अकाउंट असेल तर त्या अकाउंटचं बॅलन्स तुम्ही आता ऑनलाईन चेक करू शकता। तुमची बँक तुम्ही तुमच्या मोबाईलवरच ऑनलाईन पाहू शकता। बघा, स्टेटमेंट सुद्धा तुम्ही तुमच्या बँकेचं काढू शकता। त्याचप्रमाणे केवायसी ऍक्टिव्हेट आहे का किंवा केवायसी करावे लागेल हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला एटीएम कार्डची गरज नाही, किंवा फोन पे, गुगल पे काहीही सुरू करण्याची गरज नाही। बँक ऑफ इंडियाची एक सोपी ऍप्लिकेशन आहे, त्यासाठी तुम्हाला एटीएम कार्डची बिलकुलच गरज नाही। आणि तुम्ही कोणत्या योजनेचे जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असेल, तुम्हाला मेसेज येत नसेल, तुम्हाला स्टेटमेंट पाहायचं असेल, तुमच्या खात्यामध्ये व्यवहार झाले आहे का, कोणते पैसे कटले आहे का, हे सर्व तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलमध्येच पाहू शकता। बघा, ही सर्व प्रोसेस खूप जास्त सोपी आहे आणि 2 मिनिटात तुम्ही ही प्रोसेस तुमच्या मोबाईलमध्ये परमनंट ऍक्टिव्हेट करू शकता आणि एका क्लिकमध्ये तुम्ही सर्व तुमचे व्यवहार, तुमचं बँक बॅलन्स पाहू शकता। आणि यासाठी फक्त तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर आणि अकाउंट नंबरला लिंक असलेला मोबाईल नंबरची फक्त गरज पडणार आहे, त्याशिवाय काहीच लागणार नाही। ही सर्व प्रोसेस कशी करायची 2 मिनिटात या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, ही सर्व प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवणार आहे। ज्याप्रमाणे मी माझ्या मोबाईलमध्ये प्रोसेस करणार त्याप्रमाणे पूर्ण तुम्हाला प्रोसेस स्क्रीनवर या ठिकाणी दिसणार आहे। हे पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्रोसेस करू शकता। सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये BOI मोबाईल म्हणजे बँक ऑफ इंडियाची ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे। आणि ते सिम कार्ड सुद्धा ज्या मोबाईल नंबर तुमच्या बँकेमध्ये रजिस्टर आहे ते सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे। ऍप्लिकेशन तुम्हाला बघा डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ओपन करून घ्यायची आहे। ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुमच्या समोर जो आहे तो ओपन होईल। ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर बघा, तुम्हाला अलाउचं ऑप्शन येईल, त्या ठिकाणी तुम्हाला अलाउ करून द्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन येईल, तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे। तुम्ही मराठी, इंग्लिश काही पण सिलेक्ट करू शकता। तर आपण या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट करत आहे। त्यानंतर बघा, पुढचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। या ठिकाणी ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवर तुम्हाला या बॉक्सवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर दुसरं पेज तुमच्या समोर ओपन होईल। तुम्हाला परत एक ऍक्सेप्ट बटन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लोकेशनची परमिशन द्यायची आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर तुमच्या बँकेमध्ये लिंक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, एक SMS व्हेरिफिकेशन जाईल, त्या ठिकाणी बँकेला SMS व्हेरिफिकेशन जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला अलाउ बटनवर क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी जो तुम्हाला OTP येईल तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून द्यायचं आहे। आणि तुमच्या मोबाईल नंबरवर जे काही अकाउंट नंबर लिंक आहे ते सर्व यादी तुमच्या समोर येईल। तुम्हाला कोणता अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, आता 2 ऑप्शन आलेला आहे। एक ऑप्शन आहे व्ह्यू ओनली राईट्स आणि दुसरा ऑप्शन आलेला आहे डेबिट कार्ड। जर तुमच्याजवळ एटीएम कार्ड, डेबिट कार्ड असेल तर तुम्ही डेबिट कार्डचं ऑप्शन सिलेक्ट करा। जर डेबिट कार्ड नसेल, तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर आय वॉन्ट व्ह्यू ओनली राईट्स या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला टिक करायचं आहे। त्यावर टिक केल्यानंतर आय अंडरस्टँड या बटनवर आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे एटीएम कार्ड नाही, डायरेक्ट आम्हाला बॅलन्स चेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिन सेट करायचा आहे। 4 अंकी पिन तुम्हाला परमनंट साठी सेट करायचा आहे। पिन सेटवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी न्यू पिनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। न्यू एम पिन तुम्हाला 2 वेळा या ठिकाणी पिन टाकायचा आहे। कोणताही पिन तुम्ही टाकू शकता, तुमचं जन्माचं वर्ष किंवा 4 नंबरचा पिन तुम्हाला 4 नंबरचा पिन तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो सबमिट करायचा आहे। एक वेळा तुम्हाला पिन टाकायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत एकदा तुम्हाला तोच पिन या ठिकाणी टाकायचा आहे। 2 वेळा तुम्ही या ठिकाणी पिन टाकलेला आहे। त्यानंतर तुम्हाला सेट एम पिन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा पिन जो आहे तो सिलेक्ट झालेला आहे, सेट झालेला आहे। तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्हाला फिंगरप्रिंट सेट करायचं असेल तर सेट करा, नाहीतर मग नो बटनवर तुम्ही क्लिक करू शकता। त्यानंतर बघा, कॉंग्रॅच्युलेशन रजिस्टर पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला या ठिकाणी जे काही ऑप्शन येईल ते तुम्हाला स्किप करत जायचे आहे, जे काही ऑप्शन तुमच्या समोर येईल। आणि बघा, या ठिकाणी वेलकम बँक ऑफ इंडिया ऑप्शन आलेला आहे। तर या ठिकाणी बघा, पिन मागत आहे। आता तुम्हाला लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी जो तुम्ही पिन आधी टाकलेला होता, 2 वेळा जो पिन टाकला तो तुम्हाला आठवण ठेवायचा आहे। या ठिकाणी आपल्याला पिन टाकायचा आहे। आपण या ठिकाणी बघा पिन टाकलेला आहे आणि डायरेक्ट या ठिकाणी तुमचं अकाउंट या ठिकाणी ऍक्टिव्हेट होऊन जाईल आणि लॉग इन होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला परत नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं। या ठिकाणी जे काही ऑप्शन होईल स्किप किंवा तुम्हाला नेक्स्ट या ठिकाणी करत जायचं आहे। आणि बघा, तुमचं बँक अकाउंट जे आहे ते तुमच्या समोर फायनली ओपन झालेलं आहे विदाउट एटीएमची या ठिकाणी तुम्हाला गरज पडणार नाही। बघा, या ठिकाणी टॅप द बँक बॅलन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक बॅलन्स या ठिकाणी दिसून येते। तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आणि बघा, स्टेटमेंट जे काही शेवटचे 4-5 व्यवहार तुमच्या बँकेमध्ये झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जास्त स्टेटमेंट काढायचे असेल
पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला पाहायचे असेल तर एम पासबुकवर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। जे काही 1 महिन्याचे स्टेटमेंट, 2 महिन्याचे, 5 महिन्याचे, वर्षा भराचे स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणावरून सिलेक्ट करून पूर्ण जे आहे ते पाहू शकता। त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी केवायसी आहे का ते पाहायचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी तुमच्या फोटोवर कॉर्नरवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन ओपन होईल। परत या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ही ऍप्लिकेशन ओपन कराल तेव्हाच तुम्हाला हे नेक्स्ट वगैरे करायचं आहे, त्यानंतर परमनंट होणार नाही। त्यानंतर बघा, तुमचं नाव, तुमचा फोटो, तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि माय पर्सनल डिटेल्स अकाउंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं पूर्ण अकाउंट नंबर, पूर्ण डिटेल दिसत आहे। पॅन कार्ड वगैरे तुम्ही लिंक केलेलं आहे का, तुमचं नाव, तुमचा पत्ता, पूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि तुमचं केवायसी झालेलं आहे का, केवायसी जर झालं असेल तर अशा प्रकारे नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। झालं नसेल तर न्यू असं ऑप्शन येईल। जर तुमच्या अकाउंटला केवायसी नसेल तर न्यू असं ऑप्शन येईल। आणि बघा, तुम्ही तुमचं एटीएम कार्ड, तुम्हाला एटीएम कार्ड आहे का, एटीएम कार्डची डिटेल सुद्धा तुम्ही पाहू शकता। जर तुमच्या अकाउंटला एटीएम कार्ड दिलेलं असेल किंवा तुमच्या अकाउंटला एटीएम कार्ड असेल तर बघा, माय कार्ड्स हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बाजूला। आणि तुमच्या अकाउंटला जर कोणतं एटीएम कार्ड लिंक असेल, ऍक्टिव्हेट असेल तर तुम्हाला ते एटीएम कार्ड या ठिकाणी जे आहे ते कॉर्नरवर दाखवून येतील। तर अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने परमनंट तुमच्या मोबाईलमध्ये ही ऍप्लिकेशन ठेवून तुमचं बँक बॅलन्स, तुमचं स्टेटमेंट हे सर्व पाहू शकता। तुम्हाला SMS येत नसेल, तुम्हाला परत तुमचं जे काही बँकेमध्ये जावं लागत असेल, तुम्ही ग्रामीण खेडे भागात राहत असेल तर ही सोपी ऍप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता। तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींसाठी, स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, तरुणी आहे, सिनियर सिटीजन आहे, कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही ऍप्लिकेशन बॅलन्स चेक करू शकता आणि आपले व्यवहार सोप्या पद्धतीने पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला एटीएम कार्ड, फोन पे, गुगल पे कशाचीच गरज पडत नाही। फक्त तुमचा अकाउंट नंबर आणि तुमच्या अकाउंट नंबरला बँकेला एक मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे। तर अशा प्रकारे ऍक्टिव्हेट करा आणि या सेवेचा लाभ। त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही बँकेचं अकाउंट असेल तर त्या बँकेचं इंटरनेट सेवा कशी सुरू करायची, ऑनलाईन बॅलन्स कसं चेक करायचं त्याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे। तुमच्याकडे जर यापैकी दुसऱ्या कोणत्याही बँकेचं अकाउंट असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, केनरा बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा कोणत्याही बँकेचं अकाउंट असेल तरी अशा प्रकारची सेवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वापरू शकता। तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे बँक अकाउंट असेल तरी तुम्ही ऑनलाईनच तुमचे व्यवहार, बॅलन्स चेक करणे, केवायसी पाहणे, स्टेटमेंट काढणे हे बिना एटीएम, बिना फोन पे, गुगल पे वापरता हे तुम्ही ऑनलाईनच चेक करू शकता। तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही योजनेचे पैसे येत असेल, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना किंवा कोणत्याही योजनेचे पैसे येत असेल किंवा बाहेरून तुमच्या खात्यामध्ये ऑनलाईन पेमेंट येत असेल तरी तुम्ही स्टेटमेंट, बॅलन्स काढून तुमचे व्यवहार पाहू शकता। बँकेकडून नेहमी SMS येत नाही, पण ही सेवा तुम्हाला खूप जास्त गरजेची असणार आहे। बँक ऑफ इंडियासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला दुसऱ्या कोणत्या बँकेसाठी व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे। या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।